एका बाजूला आपल्या राजानं राज्याभिषेक सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या बाजूला आपण हातात कटोरा घेऊन कुणाला तिकीट मागत असेल. फक्त घोषणा द्यायच्या, राज्याभिषेक दिन साजरा करायचा, निघून जायचं, झालं. सिद्धरामय्या तिकडे एक भारी माणूस आहे, JP बघेल तिकडे एक भारी माणूस आहे, अजून कोणतरी कुठंतरी काहीतरी आहे आणि आमचा इतिहास असावा. कारण तुझं काय, माझी नोकरी भली, माझं घर भलं, माझा संसार भला, माझं पोरगं शिकल कसं, माझं पोरगं नोकरी करेल कसं. अरे नोकरी म्हणजे चाकरी. पण ज्या यशवंतराव होळकरांच्या तलवारीनं या भारत देशामधल्या सत्तांना चळचळा कापायला लावायची, पेशव्यांना पळवून लावायची, त्या यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं इथं आलेल्या सर्व तरुणांना, सर्व नेतृत्वाला मी सांगेन की राजकारण आणि राजकारणामध्ये लागणाऱ्या गोष्टी तुम्ही कधी करणार आहात. पण आपण राजकारण करायला शिकलं पाहिजे. ज्या राजकारणाच्या जोरावरती मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी राज्य केलं, मल्हारराव होळकरांनी राज्य केलं, सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलं, महाराजा यशवंतराव होळकरांनी केलं. मग त्यांचा इतिहास वाचायचा आणि पुन्हा 5 वर्ष गुलामी करायला जर आपण घराकडे जात असू तर मग त्याचं सार्थक होणार नाही. सगळ्यात भयभीत पक्ष कुठला तर भारतीय जनता पक्ष. कारण त्यांना निवडणुका लढायला दुसऱ्या पक्षातनं आयात केल्याशिवाय उमेदवार भेटत नाही. बारामतीमध्ये आमचे लढणारे हे बहादर आहेत, पण तिकीट देत नाही भाजप. काय करायचं, काय करायचं? असे योद्धे अपक्ष लढायला पक्ष, अरे काय पक्ष स्थापन करायला लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकशाहीमध्ये काय अधिकार दिला नाही का? प्रत्येक भाजपला ज्या घराघरात तळातळात आम्ही घेऊन जाणारी माणसं, आम्ही जर कुठेच असणार नसू, काय त्याचं मिनिंग काय आहे त्याचं? 2009ला वाटलं, आता तर आपले 10 नाही 15 येणार. 2014ला असं वाटलं, अरे आता परिवर्तन. आणि 2019ला वाटलं आता काय, आणि 2025 गेलं, काय ते 25 गेलं, आता परत 29 येईल, पुन्हा डिलिमिटेशन होईल. तुम्ही हाय तिथंच आहे. अरे घर आलं, चांगले कपडे आले, 2 व्हीलरची 4 व्हीलर आली, छपराच्या घरावर स्लॅब आला, म्हणजे तुम्ही सुधारला काय? नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा पुणे येथील वापगाव या ठिकाणी पार पडतोय आणि या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले प्राचार्य लक्ष्मण हाके सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. हाके सर, आज काय सांगाल, आज या अपराजित योद्ध्याच्या भूमीमध्ये आज राज्याभिषेक सोहळा पार पडतोय, काय भावना आहे? राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना माझी विनंती राहील, इथं आलेले, इथं सगळे आलेले नेते आलेले आहेत. मी कार्यकर्ता कुणालाही म्हणणार नाही, सगळे नेते आलेले आहेत. आणि हा राज्याभिषेक सोहळा होत असताना 200-250 वर्षापूर्वी आपल्या कुळातल्या, आपल्या समाजातल्या एक एवढा मोठा वीर योद्धा असू शकतो की ज्याचा इतिहास महाराष्ट्राच्या नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं मराठी साम्राज्य जर कोणी घेऊन गेले तर ते होळकर घेऊन गेले. आत्ताच्या अफगाणिस्तानला सीमा, म्हणजे हिंदुस्थानच्या ज्या नॅचरल सीमा आहेत तिथपर्यंत मराठी साम्राज्याचा डंका आणि जरी पटका कोण घेऊन गेले तर ते होळकर घेऊन गेले. ज्या दिल्लीच्या रायसिना हिल्सवरती राष्ट्रपती भवन आणि संसद भवन आहे, ती संसद भवन वाट बघते की होळकरांच्या राज्यामधून, होळकरांच्या जन्मभूमीमधून एकतरी योद्धा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या संसदेत येईल का. त्यामुळं जयंती साजरी झाली पाहिजे, उत्सव साजरे झाले पाहिजेत, राज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला पाहिजे. सोहळा साजरा करायचा, इथं घोषणा द्यायची आणि घरी जाऊन कुणाची तरी गुलामी पत्करायची. सगळे नेते आहेत, जबाबदारीनं बोलतोय, परखड बोलतोय. आपल्याला काय करावं लागेल? आपण कुणाला जोडू शकतो? आपल्याला मतं देणारी माणसं आपण आपले समर्थक तयार करू शकतो का फक्त काही मागण्याच्याच भूमिकेमध्ये मागतकरीच बनायचं आहे का? एका बाजूला आपल्या राजानं राज्याभिषेक सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या बाजूला आपण हातात कटोरा घेऊन कुणाला तिकीट मागत असेल, कुणाला आम्हाला पद मागत असेल, आम्हाला आरक्षण मागत असेल, आम्हाला बजेट मागत असेल. पण तुम्ही देणारे होता, तुम्ही इथं राज्य प्रमुख जरीपटका फडकवणारे होता. दिल्लीच्या तख्तावरती सुभेदार मल्हारराव होळकरांनी 3 बादशाहांना बसवलं. 3 बादशाहांचं पान सुभेदारांनी सांगितल्याशिवाय हालत नव्हतं. म्हणजे देणारे तुम्ही. आज तुमचा इतिहास एवढा उज्ज्वल असताना आज तुम्ही काय करता आहात? बरं, आपल्या मागच्या 2-4 पिढ्या, 5 पिढ्या, ज्यावेळी सिव्हिलायझेशन सुरू झालं, आपण डोंगराच्या कुशीला गेलो, आपण शेतीचा व्यवसाय स्वीकारला, आपण मेंढपाळीचा व्यवसाय स्वीकारला. पण आता तुम्ही शिकता आहात ना, आता तुमच्या मोबाईलमध्ये एका क्लिकवरती सगळं उपलब्ध आहे ना. मग आता तुम्ही विचार करणार आहात की नाही, का फक्त घोषणा द्यायच्या, राज्याभिषेक दिन साजरा करायचा, निघून जायचं, झालं. सिद्धरामय्या तिकडे एक भारी माणूस आहे, JP बघेल तिकडे एक भारी माणूस आहे, अजून कोणतरी कुठंतरी काहीतरी आहे आणि आमचा इतिहास असावा. अरे तुझं काय, तुम्ही काय करणार आहात?
तुम्ही कधी सीमा ओलांडून पुढे जाणार आहात? तुम्ही कधी तालुक्याच्या बाहेर जाणार आहात? तुम्ही कधी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतामध्ये जाणार आहात? मुखेडच्या माणसाला तुम्ही कधी सांगणार आहात की जतमध्ये आम्ही एवढे आहोत? किंवा गेवराईच्या माणसाला तुम्ही कधी सांगणार आहात की मानखटावमध्ये आम्ही एवढे आहोत? किंवा आम्ही इंदापूरमध्ये आम्ही एवढे आहोत असं तुम्ही एखाद्या केजमधल्या धारूरमधल्या लोकांना कधी सांगणार आहात? कारण तुम्ही ठरवलंय माझी नोकरी भली, माझं घर भलं, माझा संसार भला, माझं पोरगं शिकल कसं, माझं पोरगं नोकरी करेल कसं. अरे नोकरी म्हणजे चाकरी. पण ज्या यशवंतराव होळकरांच्या तलवारीनं या भारत देशामधल्या सत्तांना चळचळा कापायला लावायची, पेशव्यांना पळवून लावायची, त्या यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं इथं आलेल्या सर्व तरुणांना, सर्व नेतृत्वाला मी सांगेन की राजकारण आणि राजकारणामध्ये लागणाऱ्या गोष्टी तुम्ही कधी करणार आहात? समाज 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 म्हणून तुम्ही राजकारण करू शकत नाही. समाज समाज म्हणून जर तुम्ही राहिलात तर तुम्ही मागतकरी व्हाल. पण समाजाबरोबरच आपल्यासारखे भटके, आपल्यासारखे दुर्लक्षित, आपल्यासारखे शोषित, आपल्यासारखे वंचित, आपल्यासारखे दीनदलित या पंक्तीची भाषा तुम्ही ज्यावेळी बोलाल, ज्यावेळी तुमचे समर्थक तुम्ही तयार कराल, ज्यावेळी तुमचं नेतृत्व तुमच्या बरोबर असणाऱ्या तुमच्या सारख्याच जाती असलेल्या लोकांना सुद्धा जर तुमचं नेतृत्व मान्य होत नसेल तर तुम्ही विजयाचं गणित कधी साधणार? तुम्ही निवडणुका कधी जिंकणार? आणि जर अशी तुम्हाला बेरीज साधता नाही आली, गावगाड्याची भाषा नाही बोलता आली, तुम्ही जर स्वतःच माझ्या तटात वाढ, माझ्या तटात वाढ, माझ्या तटात वाढ म्हणणारा वाढप्यालाही वाईट वाटेल आणि आपल्याला खायलाही काहीतरी वाटेल. म्हणून आपण राजकारण करायला शिकलं पाहिजे. ज्या राजकारणाच्या जोरावरती मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी राज्य केलं, मल्हारराव होळकरांनी राज्य केलं, सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलं, महाराजा यशवंतराव होळकरांनी केलं. मग त्यांचा इतिहास वाचायचा आणि पुन्हा 5 वर्ष गुलामी करायला जर आपण घराकडे जात असू तर मग त्याचं सार्थक होणार नाही. आज 18 पगड जातीची लढाई लढत असताना या अपराजित योद्ध्याच्या भूमीतून काय प्रेरणा घेऊन जाणार आहे? अपराजित योद्ध्याच्या भूमिकेमधून मला इतिहासामध्ये महाराजा यशवंतराव होळकर दिसतात, तर आजच्या वर्तमानामध्ये मला सिद्धरामय्या दिसतो. सिद्धरामय्या आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्यावर कसे आले? सिद्धरामय्या म्हणजे इमेज कोण आहे, काय आहे, कोण त्यांचं समर्थन करतं? तिथले अल्पसंख्याक, तिथले दलित, तिथले ओबीसी, अहिंद नावाची कन्सेप्ट त्यांनी राबवली. अल्पसंख्याक हिंदलतारो दलितारो. पहिल्यांदा दलितांमध्ये विश्वास निर्माण केला, दुसऱ्यांदा ओबीसी मध्ये विश्वास निर्माण केला, परत अल्पसंख्याकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि मग एक धनगराचा, एक कुरुबाराचा मुख्यमंत्री झाला. एकदा नाही झाला, दोनदा झाला, एकदा उपमुख्यमंत्री झाला. हे कधी कळणार? मला वाढ, मला वाढ, मला वाढ. काय मला वाढ? आणि कुठलं वाढणार? वाढायचे दिवस आहेत का आता? छातीला धरून वेशीमध्ये अडवण्याचे दिवस आहेत. मनगटाला मनगट लावायची ताकद फक्त तुमच्यात आहे. हे एवढं साधं गणित असताना सुद्धा भीक मागायची जर कोणाची भूमिका असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. म्हणजे सोशल इंजिनिअरिंग करायचं. सोशल इंजिनिअर, अरे राजकारणात जा, सरळ राजसकट हातामध्ये घ्या. काय टाळकी कमी आहेत आपली? लोकशाहीला लागणारी लोकसंख्या तुमच्याकडे आहे. मग ही लोकसंख्या तुमच्याकडे असताना 60-70 मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान तुमचं असताना तुम्ही आजच्या राज्याची भाषा बोलणार की नाही? का होळकरांचा इतिहास फक्त साजरा करायचा, घरी जायचं ना आपल्या आपल्या कामात आपण उडूप व्हायचं? महाराष्ट्रामध्ये दुसरा सिद्धरामय्या घडवायचा असेल तर काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय 18 पगड जातीला आव्हान करा? आता लोकशाही प्रचंड, माफी मागू ना, लोकशाही प्रचंड अडचणीत आहे, अडचणीत आहे. विरोधक इथला संपलेला आहे. सगळ्यात भयभीत पक्ष कुठला तर भारतीय जनता पार्टी. कारण त्यांना निवडणुका लढायला दुसऱ्या पक्षातनं आयात केल्याशिवाय उमेदवार भेटत नाही. राष्ट्रवादीमधनं घे, काँग्रेसमधनं घे, याच्यामध्ये आता इथं खरं तर राग येईल यांच्या समोर बोलतोय हे. आणि तुम्ही कुठे आहे? लढणारे तुम्ही आहे, लढणारे तुम्ही आहे, पण तुम्ही आहात कुठं? त्यामुळं याचं परिशीलन झालं पाहिजे, याचं आत्मचिंतन झालं पाहिजे, याचं भान असलं पाहिजे. एखाद्याच्या मागं आपली किती फरफट करून घ्यायची? एक साधं तिकीट तुम्हाला मिळत नाही. कशाला बोलायचं मोठ्या मोठ्या बाता आणि अंग खायला? आता कशासाठी? बारामतीमध्ये आमचे लढणारे हे बहादर आहेत, पण तिकीट देत नाही भाजप. काय करायचं? काय करायचं? असे योद्धे अपक्ष लढायला पक्ष, अरे काय पक्ष भिक्ष स्थापन करायला? लोकशाहीमध्ये तुम्हाला काय, तुम्हाला लोकशाहीमध्ये काय अधिकार दिला नाही का? प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात निर्माण पण त्या किलिंग इन्स्टिंक्ट आपल्याकडे असला पाहिजे. तेवढी कष्ट घेण्याची, तेवढं त्याला भेटत नाही. पिंपरी चिंचवड मधनं, पुण्यामधनं, छत्रपती संभाजीनगर मधनं किती माणसं आहेत आपली? सांगा बरं. आहे ना? आता ह्याला आता निवडणुकीला उभी पक्ष दिलं का, चिन्ह दिलं का? मग हे गेलंय ना सगळं आपल्याच.
त्यामुळे आजचं मला बोलायचं का एवढं नाही खरं तर इथं सर, मला एवढं बोलणं योग्य सांगायचं. अयोग्य. लोकशाही जिवंत आहे कारण आपण बोलू शकतो, लोकशाही जिवंत आहे, आपण पक्षांतर सहज करू शकतो. काँग्रेसच्या काळात तर हेही नव्हतं. नाही. काँग्रेसच्या काळात तर एकाधिकारशाही होती. असं पण ठीक आहे, नाही. हा वैयक्तिक विषय आहे, वैयक्तिक राजकीय नाही. विषय नाही. बघा, ही भूमी आहे ही भूमी जी आहे ही ती चर्चा झाली पूर्णतः पाहिजे. समाजकारणाची ही भूमी चर्चा झाली आहे. पाहिजे. पण सरांचं ही Due चर्चा झाली respect पाहिजे. मी बोललो. हे बघा, ही चर्चा झाली हा. पाहिजे. भाजप वाढवणारे, भाजप हा कसबा पेठेतनं म्हणजे 4 ब्राह्मणांच्या घरामधून हा वाड्या वस्त्यावरती तांड्यावरती घेऊन जाणारी तुम्ही आम्ही माणसं आहोत. मग माळशिरसचे सुभाषअण्णा पाटील असतील, अण्णासाहेब डांगे असतील, किंवा अशी एक प्रत्येक तालुक्यामधले आमच्या बारामतीचं कोकरे असतील, कुठे आहेत माणसं ती आज माणसं कॅबिनेटमध्ये असायला हवी होती. मग भाजपला ज्या घराघरात तळातळात आम्ही घेऊन जाणारी माणसं, आम्ही जर कुठंच असणार नसू, काय काय त्याचं मिनिंग काय आहे त्याचं? तुम्ही काय सतरंजी आणि झेंडे लावायला आहेत, घोषणा द्यायला आहेत तुम्ही मागं? तुमचा एक माणूस जर तुम्हाला एक तिकीट देऊ शकत नसतील, सर ओबीसी काय 2019 झालं गेलं दरवेळी. आता 2004ला नाही, सुरुवात झाली आता सांगतो की 2004ला वाटलं आता काहीतरी क्रांती होणार, 2009ला वाटलं आता तर आपले 10 नाही 15 येणार, 2014ला असं वाटलं अरे आता परिवर्तन, आणि 2019ला वाटलं आता काय, आणि 2025 गेलं, काय ते 25 गेलं, आता परत 29 येईल, पुन्हा डिलिमिटेशन होईल. तुम्ही हाय तिथंच आहे. अरे घर आलं, चांगले कपडे आले, 2 व्हीलरची 4 व्हीलर आली, छपराच्या घरावर स्लॅब आला, म्हणजे तुम्ही सुधारला काय? अरे मान सन्मान इज्जत, गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या पलीकडे महाराष्ट्राची विधानसभा आहे, विधानसभेच्या पलीकडे लोकसभा आहे. अर्जा होळकरांनी दिल्ली गाजवली, त्या दिल्लीला एकदा तरी जाऊन या आयुष्यभरामध्ये, आणि कशाला साजरी करायची मग? एकही जण नाही हे तर दुर्दैव आहे ना. मग कुणाच्या सतरंज्या उचलायच्या आणि किती उचलायच्या? एकदा मोजा ना. सरकार मोजत नाही, तुम्ही मोजा ना. राज्यसभेवर भाजपने पाठवलं बरं का खासदार, आठवलं का तर सांगू तुम्हाला. डॉक्टर महात्मे सरांना पाठवलं नाही, लोकसभेच्या अण्णासाहेब डांगेंना उपकार- तिकीट दिलं, उपकार सांगलीतून दिलं उपकार तिकीट. आहे, पवार साहेबांना एकदा सांगितलं पाहिजे तिकीट द्या म्हणून लोकसभेला, उपकार- दिलं का? अरे 40 वर्ष राज्य केलं, पवारांना आम्ही पवारांनी कधीच केलं, मित्र मानलं काँग्रेसने नाही. केलं, ऐका, कुणी दिलं? पवारांना आम्ही कधीच मित्र मानलं. समाजाला सर्वात जास्त भाजप संधी दिली काहीतरी भाजप एखादं- आणि वंचित बहुजन आघाडी, ऐका, ऐका. म्हणजे वंचितांनी संधी दिली. मग का सोडला वंचित? हा, भाजपने दिली. नवीन नेतृत्व हा. बघतोय राज्याचं. नाही, विषय असा आहे, तुमच्यामध्ये पवारांनी आम्हाला आमची संधी नाकारली म्हणून आम्ही भाजपला घेतलं. आता त्यांना घेतलं तर त्यांनी काय केलं की त्यांनी अजित पवारांना बरोबर घेतलं. ते दादा आज आम्हाला बजेटरी तरतूद सुद्धा करत नाहीत, स्कॉलरशिप सुद्धा मिळू देत नाहीत, एक वसतिगृह मिळू देत नाहीत, यांचेच प्रतिनिधी आहेत परत. नाही, आमच्या वाईट वाईट या गोष्टीचं आघाडीमध्ये वाटतं. आहेत आमच्या. आपण लढणार कधी? आपण बंडखोरी कधी करणार? एक दिलं हे किती दिवस तुंतून वाजवणार? एक महात्मे आले, एकच पुढचा एकमेव दरवाजा ठोकून आता ठोकू, मग ती भाषा झाली. मागचा दरवाजा गरज अनालिसिस नाही. ज्यांना ऑडिट पुढचा करता दरवाजा येत ठोकू. नाही, ज्यांना ऑडिट करता येत नाही, ज्या नेत्यांना सॉर्ट अनालिसिस करता येत नाही, ज्यांना आत्मचिंतन करता येत नाही, ज्यांनी गुलामीची भूमिका स्वीकारली, ज्यांनी सतरंजा उचलायची भूमिका स्वीकारली, त्यांना सदिच्छा, तुम्हाला काही मिळणार नाही. जो बंडखोरी करेल, बंडखोरी केली BK कोकरेने, बंडखोरी केली महादेव जानकरांनी, बंडखोरी केली पडळकरांनी, मग याचं एकाचं रूपांतर 50 मध्ये, 100 मध्ये, 200 मध्ये होणार की नाही होणार? काही एकाच बघायचं आणि आनंद मानायचा. एक बिरुदेव डोने कलेक्टर झाला, चादरीमध्ये झोपायचं. पण आपल्या जिल्ह्यामध्ये किमान 10 पोरं पुढच्या UPSCच्या बॅचला 10 पोरं झाली पाहिजेत. हा विचार कोणी कुठल्या नेतृत्वानं केला का? बोलायचं, खूप बोलायचं. आता कशावर? शिक्षणावर बोलायचं, राजकारणावर बोलायचं, समाजकारणावर बोलायचं का, समाजामध्ये असलेल्या बेरोजगारीवर, कशावर बोलायचं? कारण आपलं काहीच नाही वरती, तर मागायचं तरी कुणाला? हे अशा अनेक प्रश्न आहेत समाजासमोरचे. पण नवीन पिढी पुढे येईल, विचार करेल, आत्मचिंतन करेल, अनालिसिस करेल, राजकारण समजून घेईल, आणि महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं निश्चित महाराष्ट्रामध्ये आशावादी राहू. आणि महाराजा यशवंतराव होळकरांचा हा राज्याभिषेक दिन नक्कीच महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला एक दिशा देणारा ठरेल, आणि राजकारण आणि समाजकारण हे सोबत 2 चाकं घेऊन चालवण्यासाठी आपला समाज 18 पगड समाजाला घेऊन काम करेल, एवढी अपेक्षा आहे. काय सांगू? कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रम म्हणून घेतले जातात. आता आपण करू ना, आपण सत्तेवर गेल्यावर 50 कोटी टाकू ना. तुम्ही सगळ्या आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.